तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. सरकारनं कांदा खरेदीसाठी घोषित केलेला भाव अयोग्य असल्याचा दावा करत शेतकऱ्यांनी कांद्याला किमान 2000 रुपये भाव देण्याची मागणी केली आहे. पाहूयात एक रिपोर्ट. शेतकऱ्यांच्या संतापानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कांदा 12 रुपये 35 पैसे किलोनं खरेदी करण्याची घोषणा केली. मात्र या घोषणेनंतरही शेतकऱ्यांना प्रत्यक्ष बाजारभाव 5 रुपयापासून 11 रुपयांपर्यंत मिळत असल्याच्या तक्रारी येत आहेत. कांद्याचा बाजारभाव 700 ते 1200 रुपये मार्केट आहे, पण देवेंद्र फडणवीसची 1235 ची जी खरेदी हे केली ती बाजारात स्टार्ट झालं तर कांदे 15 बी होतील. पण गव्हर्नमेंटनी काय याला शेतकऱ्याला थोडा आधार देण्याची गरज आहे आजच्या काळात. आता व्यापारी काय 5 रुपये 6 रुपये म्हणतात तर त्यांचे पुढे 5 रुपये भाडच आहे. 500 रुपये ते 1200 रुपये बाजार आहे. 1100-1200 रुपये एकदम सिलेक्टेड एक्स्ट्रा सुपर माल असतात तेच 1100-1200 खपतात. 80% कांदे 500 रुपये ते 800 रुपयेच खपले जातात. नाशिकमध्येही सरकारनं घोषित केलेल्या 12 रुपये 35 पैसे किलोच्या दरावर शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त करत निषेध केलाय. कांद्याच्या प्रश्नावर शिवसेनेचं आंदोलन संभाजीनगर जिल्ह्याचं उद्या आहे वैजापूरला. या आंदोलनात शेकडो हजारो शेतकरी सहभागी होणार आहे. नाफेडमार्फत कांद्याची खरेदी झाली पाहिजे. कांद्याला 2000 रुपये भाव दिला पाहिजे. त्यामुळे उद्याचं आंदोलन तीव्र आणि मोठं सकाळी 9 वाजता आम्ही करणार आहोत वैजापूरला. आता जी काही आंतरराष्ट्रीय परिस्थिती आहे त्यामुळे आपला कांदा बांगलादेशातही जात नाही आहे, आखाती देशातही जात नाही आहे. उत्पादन अधिक आहे, त्याला खरेदीदार कमी आहे आणि म्हणूनच कालपासनं केंद्र सरकारने इंटरव्हेन्शन सुरू केलं आहे. 12.5 रुपयाच्या भावाने केंद्र सरकार कांदा खरेदी करताय, ती सुरू झालेली आहे. त्यामुळे काही ना काही दिलासा हा शेतकऱ्यांना निश्चित मिळेल. कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष असूनही शेतमालावर चकार शब्द न काढणाऱ्या पाशा पटेलांना पत्रकारांनी घेरलं. तेव्हा कांद्याचा विषय साखरेवर नेत त्यांनी प्रश्न टाळण्याचा प्रयत्न केला. अखेरीस कांद्याच्या दराबद्दल सरकारशी बोलणार असल्याचं ते म्हणाले. मध्यमवर्गीयाला शहरातल्या लोकांच्या ताटामध्ये साखर स्वस्त मिळावी म्हणून सरकारने साखरेची निर्यात बंदी केली. तो जो तोटा होतो तो तुमचं सरकार कधी भरून देणार आहे? नाही, या वर्षी पुढच्या वर्षी प्रचंड मोठं दुष्काळ पडणार असल्यामुळे मान्य ना, आपल्या दुष्काळ पडू द्या, सगळं होऊ द्या. एखाद्या व्यापाऱ्याला जेव्हा नुकसान होतं तेव्हा सरकार त्याचे कर्ज राईट ऑफ करतं. शेतकऱ्यांना आंदोलन करावं लागतं. आता शेतकऱ्यांच्या खिशात 2 रुपये येणार होते. कांदा निर्यातीबद्दल तेच आहे. कांदा घेऊन शेतकरी मंत्रालयासमोर येतोय. हे काय चाललेलं आहे? कांदा जेव्हा जास्त होतो तेव्हा तुम्ही इथल्या लोकांना कांदा स्वस्त मिळावा म्हणून तुम्ही त्याची निर्यात बंदी करता, त्याच्यावरती कॅप टाकता आणि जे शेतकऱ्यांना नुकसान होतं त्याचे पैसे कोण देणार? नाही, हे बरोबर आहे तुमचं म्हणणं की शेतकऱ्याचं नुकसान झाल्यानंतर ते भरून दिलं पाहिजे. ह्याच्याबद्दल अजिबात दुमत नाही. मी आपल्या मताशी सहमत आहे. अशा पद्धतीची मागणी मी सरकारकडे करेन. ह्याच्याबद्दल अजिबात तुम्ही दुमत असेच. कारण कापसामध्ये 557 रुपये क्विंटलला वाढलेले आहेत. कापसामध्ये 557 एका क्विंटलला वाढलेले. सूर्यपुराला 622 रुपये वाढलेले आहेत आणि तुरीला 450 रुपये वाढलेले आहेत. एवढी मोठी घवघवीत वाढ याच्या आधी कधी होत नव्हती. ती पहिलं 5 रुपये आणि 10 रुपये काँग्रेसच्या काळामध्ये होत होती. आता ती एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेली आहे. तुमच्या मते ही घसघशीत वाढ आहे, पण तुम्ही सांगा युरियाची गोणी कितीला आहे? कशा पद्धतीने बियाणाच्या किमती वाढल्या? सरकारने केलेली वाढ ही घसघशीत आणि जे वाढलेल्या किमती आहे कीटकनाशकांच्या त्या कशा आहेत? त्या घसघशीत आहे ती कमी आहे? नाही, ऐकून घ्या, ते काही सरकारच्या हातात नसतं. पेट्रोलचे भाव वाढले की हे आपोआप या सगळ्या गोष्टीचे दर वाढत असतात. उमेश पारीख, TV9 मराठी, लासलगाव, नाशिक. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.